नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, वेटरनरी ॲडमिशन 2024 काल 23 ऑगस्ट रोजी आपल्याला ॲडमिशन पहिल्या टप्प्यात ज्यांचे सीट अलॉटमेंट झाल्या होत्या अशांचे ॲडमिशन घेण्याचा एक टप्पा संपलेला आहे। आता यानंतर वेटिंग यादीचा टप्पा असणार आहे। काय असते ही वेटिंग यादी? या वेटिंग यादीमध्ये कुणाला ॲडमिशन मिळत असतं, त्यानंतर सेकंड राऊंडची ऑप्शन फिलिंग कधी करायची, सेकंड राऊंडमध्ये कुठल्या जागा उपलब्ध असू शकतात, सेकंड राऊंडसाठी कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कधीपर्यंत दाखल करायचे आहेत आणि ते दाखल नाही केले तर काय होणार आहे, या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे घेऊन मी आज आपल्यासमोर आलेलो आहे। मी अनिल चव्हाण, एबीसी काउन्सिलिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण पाहतो इतर व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे मेडिकल, इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमामध्ये पहिला राऊंड संपल्यानंतर लगेच दुसरा राऊंड सुरू होत असतो, परंतु वेटरनरीची ॲडमिशनची जर प्रक्रिया पाहिली तर यामध्ये पहिला राऊंड झाल्याच्या नंतर एक वेटिंग राऊंड आहे किंवा वेटिंग लिस्ट लागणार आहे। ती वेटिंग लिस्ट कशासाठी लागणार आहे तर पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली नाही आणि त्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत तर त्याच कॅटेगरीतून म्हणजे अनरिझर्वडची जागा असेल तर अनरिझर्वड कॅटेगरीत, रिझर्वेशनची असेल तर त्या संबंधित रिझर्वेशनच्या कॅटेगरीच्या जागेतूनच त्या जागा या वेटिंग लिस्टनुसार खालच्या क्रमांकाच्या जो विद्यार्थी पहिल्या यादीत पात्र झाला होता त्याच्या नंतरच्या खालच्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याची एक यादी प्रसिद्ध होती। अशी ही वेटिंग यादी 26 तारखेला म्हणजे उद्या सोमवारी प्रसिद्ध होईल आणि या वेटिंग यादीमध्ये ज्यांचे ॲडमिशन झालेले आहे म्हणजे ज्यांना ॲडमिशन किंवा सीट अलॉटमेंट झालेली आहे तर अशांनी 30 ऑगस्ट पूर्वी त्या संबंधित कॉलेजवर जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडला असेल की मग सेकंड राऊंडचा उद्देश काय? तर सेकंड राऊंडमध्ये ज्या वेटिंग लिस्ट झाल्याच्या नंतर परत ज्या जागा रिक्त राहतील किंवा ज्या कन्व्हर्जनच्या जागा असतात, काही कन्व्हर्जनच्या जागा म्हणजे काय तर एखाद्या कॅटेगरीच्या महिलांच्या जागा आहेत आणि या महिलांच्या जागेमध्ये जर त्या महिला मिळाल्या नाहीत किंवा जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागाच्या महिला त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या नाहीत तर अशा वेळेस त्याच कॅटेगरीच्या पुरुषांच्या जागामध्ये, या पुरुषांच्या म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य जागामध्ये त्याच कॅटेगरीच्या यामध्ये त्या जागा कन्वर्ट होत असतात। अशाच प्रकारचं कन्व्हर्जन हे होत असतं। हे पॅरलल रिझर्वेशनसाठी असलेल्या जागा, पॅरलल रिझर्वेशन म्हणजे कोणते तर प्रकल्पग्रस्त, त्यानंतर तुमचे माजी सैनिक, त्यानंतर डिफेन्स पर्सनल्स आणि ॲग्रिकल्चरिस्ट या ज्या रिझर्वेशन आहेत तर हे पॅरलल रिझर्वेशन म्हटलं जातं। म्हणजे या पॅरलल रिझर्वेशनमध्ये काय असतं तर समजा 10 जागा आहेत आणि 10 जागेमध्ये जर एक जागा फ्रीडम फायटरसाठी येत असेल तर आणि ते ऑलरेडी जर ते मेरिटनच तो फ्रीडम फायटरच्या जागेतला विद्यार्थी तिथे जर पात्र झाला असेल तर ती जागा मग खालच्या याच्यातून भरल्या जात नाही, म्हणजे त्याला ती वेगळी जागा रिझर्वेशन ठेवल्या जात नाही। याला समांतर आरक्षण किंवा पॅरलल रिझर्वेशन असं म्हटलं जातं। तर या पॅरलल रिझर्वेशनच्या जागा सुद्धा जर पात्र विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत तर या जागा सुद्धा संबंधित कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केल्या जातात। त्यानंतर इतर कुठल्याही रिझर्वेशनच्या जागा जेव्हा रिक्त राहतात तर त्यातल्या 2% जागा ह्या एसबीसी कॅटेगरीसाठी राखीव असतात। तर ह्या अशा पद्धतीने ज्या रिक्त झालेल्या जागा आहेत तर या रिक्त जागेसंदर्भातले सेकंड राऊंडच्या ॲडमिशनमध्येही होत असतं। तर सेकंड राऊंडची ॲडमिशन प्रक्रिया मग कधी असणार आहे तर 3 तारखेला म्हणजे 3 सप्टेंबर रोजी ऑप्शन फिलिंग करायचं आहे। 4 सप्टेंबर रोजी सेकंड राऊंडची आपल्याला मेरिट यादी किंवा निवड यादी ही जाहीर होणार आहे आणि 4 सप्टेंबरला ज्या यादीत जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी 10 सप्टेंबरपर्यंत आपले ॲडमिशन त्या संबंधित कॉलेजला जाऊन कन्फर्म करायचे आहे। तर या सेकंड राऊंडसाठी मग कोण पात्र आहे? मित्रांनो, सेकंड राऊंडसाठी ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं, आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु पहिल्या राऊंडला चॉईस फिलिंग केलेली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करता येते। बरेच विद्यार्थी असे प्रश्न विचारतात की आम्ही पहिल्या राऊंडला केलेली नाही, आम्हाला दुसऱ्या राऊंडला करता येते का नाही करता येत? तर त्यांच्यासाठी सूचना आहे की ज्यांनी पहिल्या राऊंडला चॉईस फिलिंग केलेली नाही तर असे विद्यार्थी दुसऱ्या राऊंडला नव्याने चॉईस फिलिंग करू शकतात। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला चॉईस फिलिंग केली होती परंतु त्यांना कुठलेच कॉलेज अलॉट झालेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा दुसऱ्या राऊंडला चॉईस फिलिंग करता येते। अजून तिसरं कुणाला चॉईस फिलिंग करता येते तर ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला सेकंड प्रिफरन्सचं कॉलेज दिलं होतं, म्हणजे ज्यांना प्रिफरन्स फर्स्ट सेकंड म्हणजे हा लातूर मराठवाडा विभागासाठीच हा लागू होऊ शकतो, कारण 2 कॉलेज हे फक्त मराठवाडा विभागातच आहेत, बाकीच्या सगळ्याच ठिकाणी एकच कॉलेज असल्यामुळे तिथं प्रिफरन्सला काही फारशी संधी नव्हतीच। परंतु मराठवाडा विभागात ज्यांनी सेकंड प्रिफरन्सचं कॉलेज दिलेलं होतं
आणि त्या ठिकाणी त्यांनी समजा त्यांनी परभणी कॉलेज दिलं होतं, परंतु त्यांना परभणी कॉलेजला नंबर लागला नाही आणि त्याला उदगीर कॉलेज मिळालं सेकंड प्रिफरन्सचं, आणि सेकंड प्रिफरन्सच्या कॉलेज मिळालं तरी पण त्यांनी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं नाही. तर अशा विद्यार्थ्याला मात्र सेकंड राऊंडला पुन्हा नव्याने ऑप्शन फिलिंग करता येते. मग ऑप्शन फिलिंग कुणाला करता येणार नाही? सेकंड राऊंडसाठी ऑप्शन फिलिंग कुणाला करता येणार नाही? तर ज्यांना त्यांनी प्रिफरन्सचं कॉलेज दिलं होतं आणि अशा कॉलेजला त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि पहिल्या प्रिफरन्सचा असो किंवा दुसऱ्या प्रिफरन्सचा असो, परंतु ॲडमिशन घेतली, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने ऑप्शन फिलिंग करता येणार नाही सेकंड राऊंडसाठी. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रिफरन्सचं कॉलेज, एकच प्रिफरन्स दिला होता कॉलेजच्या आणि त्या प्रिफरन्सचं कॉलेज त्यांना मिळालं सुद्धा होतं, परंतु त्यांनी ते ॲडमिशन घेतलं नाही, तर अशा विद्यार्थ्यांना आता नव्याने ऑप्शन फिलिंग करता येणार नाही. हे एक लक्षात घेतलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ऑप्शन फिलिंगच्या संदर्भात, सेकंड राऊंडच्या ऑप्शन फिलिंगच्या संदर्भात मी आपल्याला हे कोण पात्र असणार आहे, कोण अपात्र असणार आहे, किंवा कधी ऑप्शन फिलिंग करायची आहे आणि कधी पर्यंत ॲडमिशन घ्यायच्यात याबद्दलची आपल्याला माहिती सांगितलेली आहे. तसेच आता एक महत्त्वाचा एक विषय आहे की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटच्या अनुषंगाने, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटच्या अनुषंगाने एक नोटिफिकेशन त्यांनी पहिली यादी जेव्हा अंतिम यादी प्रसिद्ध केली होती त्याच वेळेस दिलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की 30 ऑगस्टपूर्वी सर्व उमेदवारांनी ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या रिझर्वेशनमधून अर्ज सादर केलेला आहे व कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अर्जासोबत सादर केलेली नाही, तर अशांनी 30 ऑगस्टपूर्वी आपली कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ईमेल आय डीवर दाखल करायची आहे. तर ईमेल आय डी कोणत्या ईमेल आय डीवर दाखल करायची याबाबतच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्याला लिंक देणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकनुसार, म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार नाही मी, तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एक ईमेल आय डी सांगणार आहे. तर त्या ईमेल आय डीवर त्यांना ती कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट 30 ऑगस्टपूर्वी दाखल करायची आहे. मग 30 ऑगस्टपूर्वी जर दाखल केली नाही तर काय होणार आहे? ज्या विद्यार्थ्यांनी 30 ऑगस्टपूर्वी कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र दाखल केलेलं नाही, तर अशा विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडला, सेकंड राऊंडपासून पुढे त्या कॅटेगरीतून रिझर्वेशनसाठी पात्र राहणार नाही. जर ते ओपनमध्ये पात्र होत असतील तर त्यांना ओपनमधून आणि ते ओपनच्या मेरिटमध्ये बसत असतील तर त्यांना संधी दिल्या जाऊ शकते. परंतु जर ते ओपनमध्ये बसत नाहीत आणि ते जर ओपनमधून सीट घेण्यास पात्र होत नाहीत, तर अशा ठिकाणी मात्र ते त्या ॲडमिशनमधून, ते कॅटेगरीमधून ॲडमिशन घेण्यास अपात्र ठरतील. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आपलं ॲडमिशन पहिल्या राऊंडमध्ये कन्फर्म केलेलं आहे परंतु कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांनी दाखल केलेलं नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत संबंधित कॉलेजमध्ये कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र दाखल करायचं आहे. जर त्यांनी ते कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र संबंधित कॉलेजला दाखल केलं नाही तर त्यांचं ॲडमिशन आपोआप रद्द होईल, असं त्यांनी त्या यादीच्या वेळेस आपल्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत. विद्यार्थी मित्रांनो, वेटरनरी ॲडमिशनचा आता एक महत्त्वाचा टप्पा झालेला आहे. आता स्टेट राऊंडची होईल. वेळोवेळी मी तुम्हाला स्टेट राऊंडच्या अनुषंगाने सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी किंवा माहिती सांगण्यासाठी आपल्याकडे समोर येणार आहे. तरी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.